दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्तानी दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी मदत आम्हामध्ये सदैव राहो. आणि मेलेल्या विश्वासू लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. भाव भक्तीची आजही सुमने घेऊन मी आलो. तुझी पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. शब्द हे माझे आज पुरे, स्तुती तुझी गाण्या. लाभू दे प्रभू तुझी कृपा, असो तुझी माया. तुझ्या कृपेचा याचक होनी, दारी तुझ्या आलो. दारी तुझ्या आलो. प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रियबंधूंनो, आजची मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. आज ख्रिस्त सभा संत क्रुसाची संत तेरेसा बेनेडिक्टा हिचा स्मृतिदिन साजरा करत आहे. तिच्याविषयी थोडीशी माहिती. ती यहुदी म्हणून जन्मास आली. जात्याच जन्मताच हुशार. तिचं नाव एडिथ स्टाईन ठेवण्यात आलेलं होतं. परंतु जशी ती मोठी होत गेली तशी ती देवापासून दूर गेली आणि एक कट्टर नास्तिक बनली. परंतु अविलाची संत तेरेसा यांचं वाचन तिच्या नजरेसमोर आलं आणि त्या वाचनानं, त्या विचारानं ती प्रभावित झाली आणि संत तेरेसासारखं आपल्याला ख्रिस्ती जीवन जगता येईल का याचा विचार करून ती त्याप्रमाणे तिनं ख्रिस्ती धर्म स्वीकारला. परंतु
ती आणि तिची बहीण रोजा ह्या कॉन्व्हेंटमध्ये नंतर जॉईन झालेल्या होत्या, परंतु नाझी छळामध्ये नाझी लोकांनी ख्रिस्ती लोकांचा छळ केला. त्यामध्ये जे अगोदर यहुदी असले आणि आता ख्रिस्ती झालेले आहेत त्यांचा देखील छळ सुरू झाला आणि तिला 1942 साली रक्तसाक्षित्वाचं मरण ऑस्विच या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये, जिथे त्या कॅम्प्समध्ये शिबिरामध्ये त्यांना विषारू वायूनं ठार करण्यात आलं. त्यामध्ये ह्या दोघी होत्या आणि त्यांचे सहकारी देखील होत्या. तर अशा ह्या एडिथ स्टाईन, मूळच्या एडिथ स्टाईन, परंतु आता संत अविलाच्या वाचनानं प्रभावित झालेली, जीवनानं प्रभावित झालेली क्रुसाची संत तेरेसा बेनेडिक्टा हिचा स्मृतिदिन आज आपण साजरा करत आहोत. या मिसा बलिदानामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या हातून घडलेल्या अपराधांची आठवण करू प्रभूकडे पश्चातापी अंतकरणानं क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापे अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक अमुचा तू ह्या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो. अन आपणाला शाश्वत जीवन तयाकडूनी मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयाळू परमेश्वरा, क्रुसाची संत तेरेसा बेनेडिक्टा ह्या तुझ्या रक्तसाक्षीला तू अमर कष्ट सहन करण्याचे सामर्थ्य दिलेस. या संतांच्या विजयोत्सव आम्ही साजरा करत असता सर्व अनिष्टांवर विजय मिळविण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्मेच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. आमेन. अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे लोकास म्हणाला, तर आता हे इस्रायल, तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने आणि पूर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी तुला सांगत आहे ते तू पाळावे. तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो? पहा, आकाश आणि आकाशापलीकडचे आकाश आणि पृथ्वी आणि तिच्यातले सर्व काही तुझा देव परमेश्वर ह्याचे आहे. असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्यांच्यावर प्रीती केली, म्हणून त्याने त्यांच्या मागे त्यांच्या संतानाला म्हणजे तुम्हाला सर्व राष्ट्रांतून आजच्या प्रमाणे निवडून घेतले. हे आज माहीतच आहे.
म्हणून तुम्ही आपल्या अंतकरणाची सुंता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका, कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूचा प्रभू, महान, पराक्रमी आणि भाग्योदय देव असून तो कोणाचा पक्षपात करत नाही किंवा लाच घेत नाही. तो अनाथ आणि विधवा यांचा न्याय करतो आणि परदेशियांवर प्रीती करावी, कारण तुम्ही सुद्धा मिस्र देशात परदेशीय होता. आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावानं शपथ वाहा. तोच तुला स्तुतीचा विषय आहे, तोच तुझा देव आहे आणि ही जी महान आणि भयानक कृत्ये त्याने तुझ्यासाठी केली ती तू डोळ्यांनी पाहिली आहेत. तुझे पूर्वज मिस्र देशात गेले तेव्हा ते 70 जण होते, पण आता तुझा देव परमेश्वर यांनी तुझी संख्या आकाशातील ताऱ्याप्रमाणे बहुगुणित केली आहे. प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, हे यरूशलेम परमेश्वराचा गौरव कर. हे यरूशलेम परमेश्वराचा गौरव कर. हे यरूशलेम परमेश्वराचा गौरव कर. हे सियोन, तू आपल्या देवाचे स्तवन कर, कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत. त्याने तुझ्या ठाई तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे. प्रतिसाद. हे यरूशलेम परमेश्वराचा गौरव कर. तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरितो, उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो. तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो, त्याचा शब्द फार वेगाने धावतो. प्रतिसाद. हे यरूशलेम परमेश्वराचा गौरव कर. तो याकोबाला आपले वचन, इस्रायलला आपले नियम आणि निर्णय जाहीर करतो. कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही. त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेश्वराचे स्तवन करा. प्रतिसाद. हे यरूशलेम परमेश्वराचा गौरव कर. जयघोषासाठी आपण उभे राहूया. हालेलुया, 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 ख्रिस्ताचा जय. हालेलुया, 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 ख्रिस्ताचा जय. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. हालेलुया, 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 ख्रिस्ताचा जय. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तई लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. शिष्य गालिलात एकत्र जमले असताना येशू त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे. ते त्याला जीवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल. तेव्हा ते फार खिन्न झाले. नंतर ते कफरनौमात आल्यावर मंदिरपट्टीचे नाणे वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरु मंदिराच्या पट्टीची नाणी देत नाही काय? त्याने म्हटले, हो देतात. मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोन, तुला काय वाटतं? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून? परक्यांपासून असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळी आहेत. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे तुला 2 शेकेलचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल त्यांना दे.
प्रभूचे हे शुभ वर्तमान. ही ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, इस्रायली लोकांना मिस्र देशातून बाहेर काढल्यावर ते कनान देशामध्ये एक राष्ट्र म्हणून तिथं आता जगू लागलेले होते. आणि त्यांना मोशेने जे नियम आणि विधी दिलेले होते ते देताना त्याने सांगितलं की ह्या जगामध्ये इतर अनेक राष्ट्र होती, त्याच्यातून इस्रायलची निवड त्याने केलेली आहे, देवाचे निवडलेले लोक म्हणून केलेले आहे. आणि आपले लोक म्हणून त्याने निवडल्यानंतर त्यांना एकच अट घातली होती की जे विधी आणि नियम मी आज तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही पाळावेत, इतकीच अपेक्षा तो तुम्हाकडून करतो. मोशेद्वारे देवाने हे नियम त्यांना दिलेले होते. आणि तो आणखीन त्यांना सांगतो की तुम्ही ताठ मानेचे बनू नका, तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुनता करा. त्यावेळेला शरीराची सुनता करण्याचा नियम मोशेतर्फे दिलेला होता आणि पुरुष त्यांच्या लहान लहान मुलांना सुनता करत आणि तो सुनतेचा दिवस नेमलेला असे. पण इथं तो सांगत आहे की तुमच्या हृदयाची सुनता करा, तुम्ही ताठ मानेचे राहू नका. हे माझं, ते माझं, माझ्याकडे एवढी इस्टेट आहे, माझ्याकडे एवढं बँक बॅलन्स आहे, असा विचार करू नका. कारण आपलं जे आहे ते सर्व देवाकडून आहे. कारण तो म्हणतो तुमचा देव परमेश्वर हा देवादिदेव, प्रभूचा प्रभू, महान पराक्रमी आणि भाग्योदय देव असून तो कोणाचा पक्षपात करत नाही, तो न्यायी आहे, तो लाज घेत नाही. अनेक वेळेला आपण देवाला लाज देण्याचा प्रयत्न करतो. मी अमुक नव्याने करीन, तू मला नोकरी दे, अमुक नव्याने करीन, अमुक मिसा देईन, मला तू हे दे, ते दे. मिसा देणं वाईट नाही, मिसा आपण दिल्या पाहिजेत, नोवेना करणं वाईट नाही. परंतु जर आपण देवाबरोबर व्यापार करायला लागलो तर मग आपण देवाला कुठल्या थरावरती आणून ठेवतो. मिसा, नोवेना हे आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आहेत, आपल्या तारणासाठी आहेत. मिसा ही देवानं दिलेले एक महान दान आहे ख्रिस्त सभेला. इथं प्रभू स्वतः आपल्या अंतःकरणामध्ये येत असतो. परंतु त्याचं व्यापारीकरण जर आपण करू लागलो की मी अमुक मिसा अर्पण करीन, मला नोकरी दे, तर मग कुठेतरी त्या मिसाचा अर्थ आपल्याला कळालेला नाही. पक्षपात करू नकोस, कारण देव पक्षपाती नाही. आणि अनाथ, विधवा आणि परदेशी, जे परदेशी आपल्याकडे येतात त्यांना अन्यायकारक वागणूक देऊ नका, विधवांवर अत्याचार करू नका, जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यावरती अन्याय करू नका, हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि जे अशा प्रकारे वागतात त्यांना कठोर शासन परमेश्वर करत असतो, हे आपण आज जाणून घेऊया. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये 2 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. पहिलं, दुसऱ्यांदा येशू शिष्यांना आठवण करून देतो की मनुष्याचा पुत्र म्हणजे तो स्वतः दुःख सहन करणार आहे, क्रूसावर मरणार आहे आणि पुनरुत्थित होणार आहे. 3ऱ्या दिवशी तो पुनरुत्थित होणार आहे हे त्यांना तो समजावून सांगतो. परंतु ते त्यांच्या पचनी पडत नाही. त्यांना वाटत होतं की प्रभू येशू कायमचा जिवंत आणि आमच्याबरोबर राहायला हवा. तो आपल्याला ठाऊक आहे की त्याचं मिशन हे जगाचं तारण करण्याचं होतं आणि त्यासाठी त्याने आपलं प्राणार्पण केलं. रक्ताचा थेंब आणि थेंब त्याने आपल्यासाठी वाहिलेला आहे. आणि दुसरा मुद्दा त्याने दिलेला आहे तो म्हणजे कर देण्याबाबत. ज्यांचं सर्व मालकीचं आहे त्यांना कर देण्याची गरज नसते. हे माझं स्वतःचं आहे, त्याबद्दल मी कोणाला कर देणार? हे जग देवाचं आहे. येशू ख्रिस्त ह्या विश्वाचा राजा होता आणि त्याने आपल्या शिष्यांना निवडून घेतलेलं होतं आणि त्यांना आपले मित्र म्हटलेलं होतं, त्यांना आपलंसं करून घेतलेलं होतं.
त्यांना कर देण्याची गरज नव्हती, परंतु कायदा पाळला पाहिजे. देशाचा कायदा आहे तो. मंदिराची पट्टी भरणं आवश्यक आहे. मंदिर चाललं पाहिजे, तिथला खर्च आहे, हे त्याने भरण्यासाठी त्याला जे करायला सांगितलं ते करून त्याने तो मंदिराचा कर भरला. आपण ज्या देशामध्ये आहोत, आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपला धर्म बाप्तिस्मा झाल्यानंतर आपण कॅथलिक बनत असतो आणि आपण कॅथलिक बनत असतो, परंतु त्या अगोदर आपण देशाचे नागरिक असतो. म्हणून ह्या देशाचे कायदे कानून आपण पाळले पाहिजेत. देशाचा जो कर आपण भरायला हवा, मग तो आपला प्रॉपर्टी टॅक्स असो किंवा इन्कम टॅक्स असो, जे काय आहे ते आपण भरलं पाहिजे. हे देवाला पसंत आहे, कारण आपण ह्या देशाचे नागरिक आहोत आणि नंतर आपण कॅथलिक आहोत, ख्रिस्ती आहोत. आजच्या मिसामध्ये आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. संत क्रुसाची संत तेरेसा बेनेडिक्टा हिच्या मध्यस्थीनं आपण कोणावरही अन्याय करू नये. जी विधवा, अनाथ, परदेशी आहेत त्यांना प्रेमाची वागणूक द्यावी, त्यांच्यावर न्याय करावा, त्यांची काळजी घ्यावी आणि जे देशाचे कायदे आहेत ते आपण पाळावेत म्हणून या मिसामध्ये प्रार्थना करूया. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. तूच निर्मिले जगत हे सारे, सर्व चराचर अगणित तारे. अखिल भूवर हुकमत चाले, तुझीच प्रभु हे राणा. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. बंधुभगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, संत क्रुसाची संत बेनेडिक्टा, तेरेसा बेनेडिक्टा ह्या रक्तसाक्षीच्या पुण्य स्मरण दिनी आम्ही तुला ही भेट अर्पण करीत आहोत. तिचा तू प्रेमानं स्वीकार कर. तिच्या प्राणदानामुळं तू आनंदित झालास. आमच्या ह्या भेटीनं तू प्रसन्न हो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचं अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझी सेविका क्रुसाची संत तेरेसा बेनेडिक्टा, रक्तसाक्षी संत, हिने ख्रिस्ताचे अनुकरण केले. तुझ्या नावाच्या गौरवासाठी तिने आपले प्राणार्पण केले. तिच्या मरणातून तुझे सामर्थ्य प्रकट झाले. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. तू दुर्बळ जनांची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गात म्हणतो. पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने
स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो, धन्य परम स्वर्गात जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पवित्र पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह क्रुसाची संत तेरेजा बेनेडिक्टा ह्या संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारा तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात, हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी, तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो, तुझा आठव. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो,
तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडं पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडं पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमभरानं शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे आम्हाला तू आध्यात्मिक साहस दे. ह्या साहसामुळेच तुझी रक्तसाक्षी क्रुसाची संत तेरेसा बेनेडिक्टा हिने तुझी श्रद्धेनं सेवा केली आणि अत्याचारावर विजय मिळविला. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. देवाची सत्प्रीती किती महानीया. गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीया. सर्वात महानीया. अगम्य आनंदे हृदय हे भरले. विनवी देवाला बघुनी मन रमले. गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीया. सर्वात महानीया. देवाची सत्प्रीती किती महानीया. गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीया. सर्वात महानीया.